नमस्कार मित्रांनो, उद्योजक हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो। वारंवार येणाऱ्या ज्या बिमाऱ्या आहेत त्यामुळे शेळी पालक असो, शेतकरी बांधव असो, हे खूप परेशान आहेत मित्रांनो। आणि योग्य नॉलेज जर नसेल, योग्य ट्रीटमेंट जर माहीत नसेल तर आपल्याला आपले जे जनावर आहे ते रिकवर करता येत नाही। जनावर हे जास्त खराब होतात, त्यासोबतच कधीकधी त्यांची मरतूक देखील होती। तर त्या समस्येला समाधान किंवा याच्यावरती सटीक उपचार, या बिमाऱ्यावरती सटीक उपचार ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे। 100% कारगर असा उपचार आणि तेही स्वस्तात मस्त भेटणारे औषधं, घरगुती उपचार, गोळ्या औषधांचे उपचार हे सगळे या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण पाहूया सर्दी, खोकला आणि ताप। खास करून मित्रांनो, सर्दी, खोकला, ताप ही समस्या जी आहे ती शेळी पालकांना खूप परेशान करत असते। तर याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे इलाज करायचा आहे, तर इंड्रोटास BH नावाचं एक लिक्विड औषध आहे मित्रांनो। हे तुम्ही आपल्या फार्मवरती आणूनच ठेवा, अत्यंत गरजेचं आहे। सर्दी, ताप, त्यासोबतच खोकला, त्यासोबतच जे गळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं ते सगळं या औषधाने क्लिअर होतं। छोट्या पिल्लांमध्ये, त्यासोबत मोठ्या शेळ्यांमध्ये देखील तुम्ही याला चांगल्या प्रकारे वापरू शकता। अतिशय लवकरात लवकर सर्दीवरती, तापेवरती काम करणार हे औषध आहे इंड्रोटास BH। फोटो देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल। याचं प्रमाण जे आहे ते 2 महिन्याच्या पुढल्या शेळ्यामध्ये किंवा 2 महिन्याच्या पुढल्या जनावरांमध्ये तुम्ही वापर करू शकता। तर प्रमाण जे आहे, छोटं जर पिल्लू असेल 1 ते 2 ml, मोठी शेळी असेल तर तुम्ही वजनानुसार 3 ते 5 ml याला वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा। तुमचं लाईक करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण तुम्ही जर लाईक केलं व्हिडिओला तर हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूब जे आहे इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवत असतं आणि त्यासोबत आम्हाला देखील महत्त्वाची माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असते। म्हणून तुम्ही एक लाईक नक्की करा। हे व्हिडिओच्या खाली असं चिन्ह दिसतं लाईकचं, त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि तुमचं एक लाईक ॲड होऊन जाईल। मित्रांनो, आशा करत तुम्ही लाईक ह्या व्हिडिओला केलेला असेल। तर आपण वळू आपल्या विषयाकडे। त्यानंतर तापेवरती आपण जर बघितलं तर X+ नावाची ही गोळी देखील अत्यंत कारगर आहे। 30-40 किलोची शेळी जर असेल तर तुम्ही अर्धी गोळी वापरा। मोठी शेळी असेल तर तुम्ही एका गोळीचे 2-3 भाग करा आणि 2 भाग तिला देऊ शकता। त्यानंतर आहे मित्रांनो पोटफुगी। पोटफुगी समस्या ही सुद्धा शेळी पालनामध्ये अतिशय परेशान करत असते। काय करायचं आहे, पोटफुगी जर झाली तर आपल्याला एक कप घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 20 ml एवढं गोड तेल घ्यायचं आहे। मोठी शेळी असेल तर 20 ml घ्यायचं आहे, लहान कडू असेल तर एक 5 ml 10 ml असं तुम्ही त्याच्या वजनानुसार घेऊ शकता। 20 ml गोड तेल घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा, मोठी शेळीसाठी अर्धा चमचा खता सोडा टाकायचा आहे। ते मिक्स करून शेळीला पाजून द्यायचं आहे। मित्रांनो, अवघ्या 10 ते 15 मिनिटात तुमची शेळी तुम्हाला क्लिअर होताना दिसेल। त्यानंतर मित्रांनो आहे एक खूप बिकट समस्या, ती आहे जुलाब। जुलाब म्हणजे संडास लागणे, हगवण लागणे। ही सुद्धा अतिशय बिकट समस्या आहे। आपल्याला ऐकताना असं वाटतं की ही काही नाही, हे तर रेग्युलर आहे, परंतु मित्रांनो कधी कधी ही समस्या इतकी बिकट होऊन जाते की आपल्याला आपले करडं, शेळ्या हे मरतूक पाहायला मिळतात। मित्रांनो, जर वेळेवरती ट्रीटमेंट झाली नाही मित्रांनो तर करडं हे अतिशय खराब होऊन जातात, शेळ्या ह्या अतिशय खराब होतात। जे तंदुरुस्त करडं असतात ते सुद्धा खूप लवकर आपली तब्येत जी आहे ते कमी करत असतात। मित्रांनो, यासाठी सटीक उपचार आपल्याला पाहायचा आहे, तर तो आहे NDS नावाची गोळी। NDS नॉरफ्रेश TZ नावाची गोळी। मित्रांनो, फोटो तुम्हाला सगळे व्यवस्थित पद्धतीने इथे दिसत असेल। ही गोळी अतिशय कारगर आहे आणि मी स्वतः मित्रांनो या सगळ्या औषधाचा, या गोळ्यांचा वापर करतो आणि तेव्हाच तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, छोटं करडू असेल तर अर्धी गोळी सकाळ, अर्धी गोळी संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्हाला द्यायची आहे। मोठी शेळी असेल तर एक सकाळी, एक संध्याकाळी। त्वरित मित्रांनो फरक तुम्हाला दिसेल। 1-2 डोस झाले की तुम्हाला लगेच फरक याचा जाणवेल। छोटं करडू असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणतंही लहान बाळांचं औषध, या संडासचं औषध तुम्ही त्याला देऊ शकता। 1 महिन्याच्या आतलं पिल्लू असेल तर, आणि जे 2 महिन्याच्या पुढं करडं आहे, 2 ते 2.5 महिन्याच्या पुढे, त्याच्यामध्ये तुम्ही याला अशा पद्धतीने गोळी वापरू शकता, औषध वापरू शकता। आता लहान करडं आहे 1 महिन्याच्या आतले, तर त्यांना आपण डायरेक्टली मोठ्या शेळ्यांसारखे गोळ्या औषध देऊ शकत नाही। ते सर्दी, ताप असो, हगवण असो, पोटफुगी असो, काही असो, तर त्यांना लहान बाळांचे औषध आपण कोणतेही देऊ शकतो। लहान बाळा सर्दीचं औषध, लहान बाळाच्या जुलाबाचं औषध, लहान बाळाचं खोकल्याचं औषध, अशा पद्धतीने त्याला, लहान बाळाचं तापेचं औषध अशा पद्धतीने त्याला आपण देऊ शकतो। आणि मित्रांनो, जे O2 सस्पेन्शन आहे हे खास करून लहान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हे O2 लिक्विड सस्पेन्शन
तुम्ही आपल्या लहान कार्डांना 1 महिन्याच्या आतल्या कार्डांना जर जुलाब लागला तर देऊ शकता। त्यानंतर जुलाबामुळे डिहायड्रेशन होत असतं, म्हणजे शरीरातलं पाणी निघून जातं आणि कमजोरी येत असते, म्हणून तुम्ही ORS आपल्या शेळ्यांना, कार्डांना, लहान पिल्लांना देखील देऊ शकता। त्यानंतर अतिशय कमजोर जर झालेलं असेल तर ORT काल्प नावाचं जे पावडर बॉक्स आहे मित्रांनो, ORT काल्प नावाचं औषध ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे। याने खूप लवकरात लवकर जी कमजोरी आहे ती निघून जाते आणि तंदुरुस्तपणा ह्या शरीरामध्ये येत असतो। समस्या आहे मित्रांनो, तोंडाला मावा येणे। तोंडाला मावा येणे म्हणजे तोंडाला जखमा होतात, खुरामध्ये जखमा होतात, याला फूट अँड माउथ डिसीज सुद्धा म्हणतात किंवा मावा देखील म्हणतात। मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला हळद, कापूर आणि गोड तेल हे घ्यायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे। त्याची जी पेस्ट आहे ती तोंडाला जी जखमा झाली ती चांगल्या प्रकारे लावायची आहे। तुम्ही पाशाल 1 ते 2 दिवसामध्ये लगेच ती जखम तुम्हाला बरी होताना दिसेल। त्यानंतर हिमॅक्स मल्लम देखील तुम्ही तिथे वापरू शकता, याने देखील खूप लवकरात लवकर फरक पडतो असं। त्यानंतर आहे मित्रांनो मस्टायटिस हा रोग। मस्टायटिस म्हणजे स्तनदाह, स्तनामधून किंवा सडामधून दुधाच्या गाठी येणे, घाण वास येणे, खराब दूध बाहेर येणे, कधी रक्त आणि पू त्यातून बाहेर येणे, म्हणजे थोडक्यात स्तन हे खराब होणं किंवा तिथे इन्फेक्शन होणं। तर याच्यावरती सटीक उपचार काय करायचा आहे मित्रांनो, पेंडेस्ट्रीन नावाची एक ट्यूब असते, ती आपल्या कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाते, ती आणायची आहे। त्याला पुढून प्लास्टिकचं नोझल असतं, ते लावून ते सडामध्ये ती ट्यूब त्या नोझलच्या सहाय्याने टाकल्यानंतर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लवकरात लवकर आपल्याला तिथे फायदा पाहायला मिळतो। मित्रांनो, अशा प्रकारच्या समस्या होत्या, तुम्हाला या समस्या वेळोवेळी पाहायला मिळतात, वारंवार आपल्या शेळ्यांमध्ये पाहायला मिळतात, आणि हे जर उपचार तुम्ही केले तर सटीक पद्धतीने 100% तुम्हाला रिझल्ट हा दिसून येईल। मित्रांनो, हे गोळे औषध मी स्वतः वापरतो आणि मी स्वतः याचा रिझल्ट पाहिलेला आहे। आजचे स्वस्तात मस्त ही औषधं आहेत, तुम्ही डायरेक्टली हे वापरू शकता, याने तुमचा खूप सारा पैसा देखील वाचेल आणि तुमचं जे आहे मित्रांनो जी ट्रीटमेंट आहे ती योग्य पद्धतीने होईल आणि तुमच्या शेळ्या ज्या आहेत ते लवकर रिकवर सुद्धा होतील। मित्रांनो, ही ट्रीटमेंट जी आहे तुम्ही फक्त शेळ्यामध्येच नव्हे तर इतर सर्व जनावरांमध्ये वापरू शकता। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच। तुम्ही जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील। तर चला लवकरच भेटू याच प्रकारच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।